आजीच्या गोष्टी फक्त कथा नाहीत, तर आयुष्य बदलणारे संस्कार आहेत. आणि संकटातही धैर्य न हरवण. आजी आणि नातीचं हे सुंदर नातं प्रत्येक मुलाला शिकवेल चांगलं आयुष्य जगायला. पहा आजीचे जीवन धडे. पहिला धडा, नेहमी सत्य बोला. सत्याची वाट कठीण असली तरी शेवटी विजय तिचाच होतो. संध्याकाळची वेळ होती. आकाशात मावळत्या सूर्याचे केशरी रंग पसरले होते. अंगणात तुळशीपाशी दिवा लावून आजी शांतपणे बसली होती. मंद वारा वाहत होता आणि दूर कुठेतरी मंदिरातील घंटांचा आवाज ऐकू येत होता. गौरी धावतच आली आणि आजीच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाली, आजी, आज मला नवीन गोष्ट सांग ना. आजी हसली. तिच्या डोळ्यात अनुभवाचं गहिरं समुद्र होतं. ती म्हणाली, आज मी तुला आयुष्यातला सर्वात मोठा धडा सांगणार आहे, सत्य बोलण्याचा धडा. गौरी उत्सुकतेने विचारू लागली, आजी, सगळीच म्हणतात सत्य बोला, पण खोटं बोलणं एवढं वाईट का असतं? आजी थोडा वेळ शांत राहिली. मग ती गोष्ट सांगू लागली. खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात माधव नावाचा मुलगा राहत होता. तो खूप हुशार होता, पण त्याला एक वाईट सवय होती. तो सतत खोटं बोलायचा. सुरुवातीला त्याचं खोटं छोटंसं असायचं. आई विचारायची, माधव, अभ्यास केला का? तो लगेच म्हणायचा, हो आई, सगळा अभ्यास झालाय. पण खरं म्हणजे तो दिवसभर खेळत असायचा. शाळेत शिक्षक विचारायचे, गृहपाठ का केला नाहीस? माधव लगेच कारण सांगायचा, सर, माझी वही हरवली. प्रत्यक्षात त्याने गृहपाठ केला नव्हता. लोकांना वाटायचं की तो निरागस आहे, पण हळूहळू त्याच्या खोटेपणाची सवय वाढत गेली. एक दिवस गावात मोठी जत्रा भरली होती. सगळे लोक आनंदात होते. माधवच्या मित्रांनी ठरवलं की नदीकाठी जाऊन खेळायचं. माधवही गेला. खेळता खेळता त्याने अचानक मोठ्याने ओरडायला सुरुवात केली, वाचवा, वाचवा, नदीत मगर आली. सगळे गावकरी घाबरून धावत आले, पण तिथे काहीच नव्हतं. माधव मोठ्याने हसू लागला, मी तर मजा करत होतो. लोकांना खूप राग आला, पण त्यांनी त्याला माफ केलं. काही दिवसांनी त्यांनी पुन्हा असंच केलं, वाचवा, डोंगरावर वाघ आला. पुन्हा गावकरी धावत आले, पण पुन्हा ते खोटं निघालं. आता मात्र लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवणं बंद केलं. आजी थोडा वेळ थांबली. गौरी शांतपणे ऐकत होती. ती हळू आवाजात म्हणाली, आजी, मग पुढे काय झालं आजी? आजीने खोल श्वास घेतला आणि पुढे सांगू लागली. एक दिवस खरंच मोठं संकट आलं. माधव गजरेजवळ गायी चारत होता. अचानक झाडांमागून एक मोठा वाघ बाहेर आला. माधव घाबरला. त्याचे हात थरथर कापू लागले. तो जीवाच्या आकांताने ओरडायला लागला, वाचवा, खरंच वाघ आला आहे, मला वाचवा. पण गावकऱ्यांनी त्याचा आवाज ऐकूनही दुर्लक्ष केलं. त्यांना वाटलं हा पुन्हा खोटं बोलत असेल. माधव रडत होता. तो धावत होता, पण मदतीला कोणीच आलं नाही. सुदैवाने काही शिकारी तिथून जात होते. त्यांनी वाघाला हुसकावून लावलं आणि माधवचा जीव वाचला. त्या दिवशी माधव खूप रडला. त्याला समजलं, एक खोटं माणसाचा विश्वास संपवून टाकतं. आजी गौरीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, बाळा, सत्य बोलणं कधीकधी कठीण असतं, कारण सत्यामुळे शिक्षा मिळू शकते, लोक रागावू शकतात. पण खोटं बोलल्याने माणूस स्वतःला कमकुवत बनवतो. गौरी विचारात पडली, आजी, पण काही लोक खोटं बोलून खूप पुढे जातात ना? आजी हसली, हो, काही काळासाठी. पण खोट्याचं घर वाळूवर उभं असतं, सत्याचं घर दगडावर उभं असतं. वादळ आलं की खोटं कोसळतं, सत्य टिकून राहतं. ती पुढे म्हणाली, सत्य बोलणाऱ्या माणसाला काही लक्षात ठेवावं लागत नाही, कारण तो जे बोलतो ते खरं असतं. पण खोटं बोलणाऱ्या माणसाला प्रत्येक खोटं लक्षात ठेवावं लागतं. गौरीने निरागसपणे विचारलं, आजी, जर चूक झाली तर? आजी प्रेमाने म्हणाली, चूक झाली तर ती मान्य करायची. चूक मान्य करणारा माणूस छोटा होत नाही, उलट मोठा होतो. त्या रात्री गौरी बराच वेळ विचार करत बसली. दुसऱ्या दिवशी शाळेत तिच्याकडून चुकून मैत्रिणीची पेन्सिल तुटली. क्षणभर तिला वाटलं, मी नाही तोडली असं सांगू का? पण लगेच तिला आजीचे शब्द आठवले. ती शिक्षिकेकडे गेली आणि म्हणाली, मॅडम, माझ्याकडून चुकून पेन्सिल तुटली. शिक्षिकेने रागावण्याऐवजी तिचं कौतुक केलं.
गौरी, चूक सगळ्यांकडून होते, पण सत्य सांगायचं धाडस सगळ्यांकडे नसतं. त्या दिवशी गौरीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता, कारण तिला समजलं होतं, सत्य बोलणं म्हणजे फक्त चांगली सवय नाही, तर तो माणसाच्या स्वभावाचा सर्वात सुंदर दागिना आहे. या गोष्टीतून काय शिकलो? खोटं काही काळ लपवता येतं, पण सत्य कायम जिंकतं. सतत खोटं बोलल्याने लोकांचा विश्वास तुटतो. चूक मान्य करणं ही कमजोरी नाही, तर ताकद आहे. सत्य बोलणाऱ्या माणसाचं मन नेहमी शांत असतं. विश्वास हा आयुष्यातला सर्वात मोठा धन असतो. सत्याची वाट कठीण असली तरी शेवटी विजय तिचाच होतो. प्रत्येक मुलाला शिकवेल चांगलं आयुष्य जगायला. पहा आजीचे जीवन धडे फक्त आपल्या YouTube चॅनलवर.